तू बोल ना मला. पण जाऊ द्या तुम्ही काय म्हणा, पण तुमचा माझ्यावर जीव नाही पहिल्यासारखा. का बरं असं जीव नाही का? नाही, पहिल्यासारखा जीव नाही तुमचा का माझ्यावर. बरं का बरं जीव का बरं नाही? मग तुमचा जर माझ्यावर पहिल्यासारखा जीव जर असता हा तर तुम्ही मला बॅलन्स मारून दिला असता. बरोबर बरोबर. आणि आता काय झालं, मागच्या वेळेला तुम्ही मला बॅलन्स मारला तर तुम्ही खत फोकायला गेले. हा त्याच्यानंतर परत तुम्ही मला 300 रुपये पाठवले तर तुम्ही कोंबड्या भरायला गेले. हो बरोबर बरोबर. मग आत्ता लोकांचा आवत हाकू राहिले ना, आत्ता तुम्ही मला म्हणत्या माझ्याजवळ पैसे नाही तर मी फाशी घ्यावा का? असं म्हणजे तुमच्यामुळं मला नाही, तुमच्यामुळं मला माझ्या नातेवाईकांमध्ये इज्जत राहिली नाही, तुमच्यामुळं मला माझ्या गणगोतात इज्जत राहिली नाही. काय इज्जत ना काय सार पंचनामा काय होणार मला? पंचनामा असा झाला, सगळीकडे मी सांगून दिलं मला स्थळ आलं, मला लग्न करायचं. मग आणि आता अचानक तुम्ही असं हात वरती करायला लागले हो, अचानक हात वरती करायला लागले हो, मी माझं तोंड कोणाला दाखवायचं? बरोबर खरी बात. हं? बरोबर बोल तू. नाही, तुम्हाला आता असं करायचंय माझ्याबद्दल, बरोबर ना? नाही तसं मला काहीच करायचं नाही तुझ्या. मी तर तुम्हाला काय बोलले, हा तुम्ही सगळ्यांना सांगित बसले असं झालं तसं झालं, बरोबर? हा बरोबर. आणि मग त्या टायमाला तुम्ही काय बोलले, मी लागलं तर मी लग्न करीन, तू सगळं तिकडचं वीक वगैरे माझ्याकडे येऊन राह. बरोबर. मग मी एवढ्या माझ्या आज 15 गायी विकायच्या, हा मी तुमच्याकडे येऊन राहायचं. तुमच्या घरचे झाले का तयार लग्नाला? नाही झालं. बाकीच्या लोकांनी नुसती मजा घेतली मजा घेतली मजा घेतली. मजा येडा बोला आणते काही कळा नाही. मग ते जरी येडा बोडांचे, पण मग आपण तर शहाणा बोडानचे का नाही? हा बरोबर खरी बात. आणि मग माझ्यासारखं बोलू नका तुम्ही. हा हं? मग आता एवढा माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला, सगळं काय झालं, मी तुमच्यावर आत्मपरान जीव लाविते, प्रेम करते. तुमचा भाऊ तुमच्या भावाचं लग्न झालं, त्याला 2 पोरं काढले. हा बरोबर. मग त्यांना असं वाटतं हे येडच आहे, खरी बात बरोबर बोल. मग त्याला असं वाटतं येडच आहे, याचं लग्न कार्य होऊच नाही. बरोबर. मग बाकीच्यांना पण जर म्हणणं असतं का नाही का शेठ, काय आता तुमच्या म्हातारीला कसं वाटतं एकमेकांमध्ये जीव गुंतले, तर आपण तर म्हातारपणात गुदगुल्या का व्हायना करावा एकमेकाला? काय खाली काय प्रॉब्लेम आहे काय? नाही काहीच नाही. पप्पा शेठचा पाक ठेवायचा, दाबायची ना. मग त्याच्या जीवाला वाटतं का नाही त्या पोपटाला बी नाही का मी कडक कडक पेरू खावा? बरोबर बरोबर. बरोबर. परत त्याच्या जीवाला काही वाटतं का नाही असं? खरी बात खरी बात. मग सांगा बरं तुम्ही. त्याला वाटत नाही मी एखादी तरी चोच मारावा बा नाही का पपईवर? बरोबर बरोबर. असं कुठं राहतं का? नाही बरोबर बरोबर. मग आता पुढचं बोला आता काय करायचं. अगं एक येड आहे, थांब त्याची येडी घेऊन राहिली, बोलू नको. हॅलो हॅलो, पुढचं बोल ना ते काय करायचं पुढचं. आता पुढचं बोल ना, म्हणजे आता तुम्ही बोलले हा का मी इकडे येईन तिकडे येईन, तुम्हाला भेटायला येशील का, असं तसं नाही का? बरोबर बरोबर. मी तर राजीच आहे ना, हा मी तर यायला राजीच आहे ना, मी कधी नाही म्हणले यायला. बरोबर. मी आज तुम्हाला नवरा मानलं आणि उद्या तुम्हाला नवरा मानलं, हो बरोबर आहे का नाही? हो बरोबर. मग आता आपल्या नवरा बायकोंचं कसं तमाशा करायचं तो करू. मला सांगून दे पुढचं काय करायचं. पुढचं काही नाही बाई, तुम्ही जर म्हणले तुम्ही मायवाला अख्खा गायींचा गोठा इकून टाकी ते पुढचं सांगलं ना आपलं शिर्डीला काय करायचं बाबा पुढचं मला. तिकडे जायचं ना भेटायला आपल्याला, भेटू ना. पुढचं सांग ना मग काय करायचं, मग मला उत्तर देऊन दे. आता पुढचं काय करायचं म्हणजे आता पुढचं काय करायचं ते तुम्ही पहा. म्हणजे पुढचं कोणतं, पुढचं कसं करायचं काय करायचं ऐकून घ्या. आपण रूम घेतला मग काय करावं आता तुम्ही. म्हणजे आता रूम घेतलं काय करता तुम्हाला माहित नाही का? हा बरोबर. त्या 2 जण येतात ना याचे काय करा बुवा. मग आता ते 2 जण राहते, ते 2 जण तुम्ही घेऊन येणारे बोकिंदळ बरोबर. हा बरोबर. मग ते काही नंबराना माक पाठवित्यात काय? नम्र सांगा का मग सेपरेट रूम करावा, मला नाही विचारावा असं, एवढं खाली पडावा आणि वर्षाचं मत नाही घ्यावा. कधी बात. मग बरोबर. त्यांना एक रूम करून द्यावा, आपल्याला एक रूम घ्यावा नवरा बायकोनला. मग त्यांना दोघांना जाऊ द्या मोर, आपल्याला पाहिलं त्यांची तिकडे दांडिया खेळत बसू, आपल्याला काय घेणं पडलं. खरी बात काय घेणं. मग बरोबर बरोबर. हं खरी बात काय घेणं. आणि आपलं पाहू मग आता इट्टी दांडू खेळायची,
का दांडिया खेळायचा का काय करायचं? पाहू आपण हा हॅलो हा कसे करा कसे करे का काय म्हणत्या? कसे करा काय करू पाहू आपण नंतर नाही का. मग पाहू ना आता ते आता तुमची कितपर्यंत बॉलिंग चालती, तुमची कितपर्यंत बॅटमन चालती ते पाहू. तुमची बॅटिंग आणि बॉलिंग तर पाहू द्या मला. मग करू घेत ना मग. हा मग मी करील ना माझ्या पद्धतीने किपरिंग कशी करायची. चालेल करू हा मग काय टेन्शन घेऊ. मी नावाची गजराबाई. मी काय म्हणणार का तुला. हा पण अशी कुस्ती होऊन द्यायची तुम्हाला सांगते. एक तर तुम्ही जिखाल नाही तर मी जिखाल. असं का आणि जिडं उजडल तिडं उजडल. चालेल करू घेऊ. हा पण ती मधुचंद्राची रात्र आपल्याला लक्षातच राहिली पाहिजे. मी काय म्हणतो म्हणा ना. तुम्ही म्हणतीच नाही नुसतं मी काय म्हणतो मी म्हणते म्हणा ना. तुम्ही म्हणते मी काय बोलतो मी म्हणते बोला ना. काय म्हणा हॅलो काय येणार राशील ना आपण. हा आणि रात्री का रात्री किती मज्जा आली ना. कशाची तुम्ही संडासला गेले ते फोन केलता तेव्हा. हा मजा आली. काय मजा आली. मी तुम्हाला काय बोलले काय बोलले काय बोलली तू मला लक्षात नाही काय बोलले. तुम्ही सांगा काय बोल ना. तुम्हाला धुवायचं काय म्हणले. हॅलो मी काय म्हणतो म्हणा ना. गाडी बेल आलं तुला फोन लावतो. काय आलं. हॅलो हा फोन चालू शे. हॅलो हा काय नाही म्हटलं काय ते बोला पुढचं. पुढचंच बोलत आहे ना मी. हॅलो हा बोल ना काय मजा काय गण मजा आली. रात्री कशी गंज मजा आली ना. गण मजा आली काय सांगू तुला. काय हसायला आलं तुम्हाला. हा हसायला आलं. मग डायरेक्ट हसायला आलं डायरेक्ट. कस काय बरोबर सांगशील तुला संध्याकाळी जाऊया. हा संध्याकाळी संध्याकाळी का 9 वाजता. बरं बरं ऐक बाय हा. ऐकून घे हा संध्याकाळी फोन उचल बघा माझा. हा हम्म? हा ते म्हणते आता काय करू मला सांग. तुम्ही बोला मी बोलते. आता काय करू राहील. आता काय नाही आता पालथं पडले आणि तुमच्याशी बोलते फोनवर. आता जात नाही ना फोन आला तरच घेता येतो ना. मी एक काम करा मग आता तू बोला ना. तुला एक आयडिया सांग का. बोला तुम्ही मी आयडिया घेते तुमची. आता एक बॅलन्स मारून घे तू ऐकून बरं का. ऐकून माझा तुला पुरांचा सांगतो ऐकून. हा, काय ऐकून घे करू ना. काय करू. आता बॅलन्स तू मारून घे बरं का 350 ऐकून घे. हं. मग तुला मी फोन पे लगेच पैसे मागून देतो ना. आणि मी बॅलन्स मारून घेऊ. हा तुला जा 300 रुपयाला एक फोन पे मारून देतो पण ना. मी आता बळजबरी कोणला म्हणू माय मारून द्या. बरं ठीक चाल मी उद्या मारतो तुला बॅलन्स. म्हणजे तुम्ही तुमच्याच्याने काहीच व्हाय तुम्ही नुसते मला म्हणते तू मारून घे. मी कोणाकडून मारून घेऊ बळजबरीच. मग तुम्ही काय कामाचे. तुमच्यावरचं प्रेम माझं काय कामाचं आहे. तुमचा माझ्यावर जीवाचं नाही का याचा अर्थ. जीव मी ऐकून घेतो. मग तुम्ही मला कसं काय सांगा त्या तू लोकांकडून मारून घे. बरं एक मिनिट जाऊ दे. मी काय म्हणतो मारतो चालू उद्या मारा. काहीतरी मारतो. मी काय म्हणते तुम्ही संध्याकाळी मारा नाही तर उद्या मारा पण तुम्हीच मारा. बोटानं लोकांच्या घर नका दाखवू की तू त्याच्याकडून मारून घे तू त्याच्याकडून मारून घे. मग तुम्ही काय कामाचे. तुम्हाला मारायची प्रॅक्टिस नाही का. तुम्ही याच्या अगोदर कोणाची मारलीच नाही का. मी कोणाला मारले नाही. आपल्याला मारी घेस फक्त आपलीच मारी घेस. बाई कसं मामा तोंड मी जोडून घेऊ का जोडून. नको जोडू मग काही आपल्याला मारी घेस फक्त. आधी काय झालं मला तरी टेन्शन येतं बाई तुमचं. असं का डायरेक्ट बरं जाऊ द्या. काय आय लव्ह यू बी लव्ह यू काय म्हणा. आय लव्ह यू. हा ना आय लव्ह यू. आय लव्ह यू टू पप्पी बिप्पी. तू हा ठेवू का. काय करायचं मग पुढचं आता मला सांगून. आता पुढचं करू नाही तर मागचं करू. कोणचा तरी मार्ग मोकळा करू बाई आपण. एवढा लोड घेऊ नका. पाऊस चालू आहे का तिकडं. मग पाऊस चालू आहे ना. इकडे बी चालू आहे. चालेल चालतो ना मी संध्याकाळी किती वाजता करू फोन तुला. कधी बी करा बाई. मला सांगून किती वाजता. करा ना 9-10 वाजता. चालेल 9 वाजता करतो मी. 9 9:30 चालेल चालेल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चालेल मग ठेव मग. हां काय
काय काय चांगलं येडत खेळलं पाहिजे. हा बाई मी तर खरंच ना येडीच झाले बाई याच्या पायी. आता थांबाय परत आला बघ कसा त्या असा करतो. त्याला असं वाटतं माझ्याशी बोलून झालं ना का लगेच दुसऱ्याशी बोलती का काय. असं चॅप्टर आहे. आणि कोण म्हणतं याला येड आहे म्हणून. वेडा नाही तो दीड छान आहे. कसं म्हणतो आधी तू बॅलन्स मारून घे नंतर मी तुला पैसे पाठवतो. नाही पाठवले मग काय करायचं. असं करतो अगं. सांग त्याला सवय नसेल मारायची नाही तर. अगं काय त्याचं लग्नच नाही होईल येड येते. पण काय भानगड झाले काय ना बाई कळत न कळत आहे ना ग काजल. मी बी त्याच्या प्रेमात पडले बाई. भया तणावरचं कसं व्हायचं मग. कोणाचं तणावरचं तिकडे जाऊ दे त्याचं जाळ होऊ दे. तो काय बिचारा माझ्यासाठी इतकं खरं प्रेम करतो. त्याला खऱ्या सोन्याची पारख आहे. खऱ्या सोन्याची पारख ही जोहरीलाच राहते अशी कोणाला नाही राहत. त्याला बिचारायला खऱ्या सोन्याची पारख आहे. तर तो पाय कोंबड्या भरायला जातो तरी मला 300 रुपये पाठवले ग बॅलन्स टाकायला. तुला स्वतः दारूला पैसे द्यावा लागत नाही तर डबे झांबळून कडी तू. पाय बाई पार त्या दिवशी त्याने पार माझ्या ब्लाऊजचे बटन तोडले माही गच्चे धरून. दोन्ही फाळके मोकळे. सांग बर रस्त्यातून घरी पळत आले. काऊन ठेवी ती तुला दुसरीकडे जागा नाही का ठेवायला. तो म्हणतो ही रिझर्व्ह बँक आहे. सांग आता तूच. तू आता जागेला पण वेगळी कर जागा. सांग बाय आता कुठे बँक करू दुसरी. आता दुसऱ्या ठिकाणी ठेवत जाय कुठे दुसऱ्या बँकेत ठेवावा आता तिचा दरवाजा मोकळाच. मग डोक्याला ताण. बरं ऐक ना मी तुझ्याकडे आले होते तेल मागायला आहे का. ए बाई मी बिगर तेलाचीच मारिते तू काय असंच. काय अगं बिगर तेलाचीच मारिते म्हणजे फोडणी. हा काय अच्छा असं बोल ना मग. हा बाई माझ 2-3 दिवसापासून तेल संपेल. हा ना मला ना ग लावायचं होतं तेल तसं. आणि मला कसं ग परिस्थितीनुसार आहे ना मला सवय झाली काजल तुला खरं सांगते. हा ते तेलाचे चोचलेच मी करीत नाही आता. ते कसं आहे ना आता मा नवरा येईन ना त्याला त्यालाशिवाय होत नाही. हा ना तेल लावल्याशिवाय तो करीतच नाही. बरं आहे बाई तो तमाशा. चल येऊ का मग. हा ये बाई मग. बसले त्याला आशे आता मी अगं माझ्या जीवाला वाटतं तुला चहा केला असता पण साखरच संपली. माझ्या जीवाला वाटलं होतं मी असतो का यावा चहा प्यायला. ये बाई ये मग. आता माघार काय फुकटचीच वाया चालली का ग असं बोलून चालली मग म्हणते कुठे लगेच चाल म्हणून. चाल जाते बाई फुकटचा चहा भेटू राहिला चाल सोडू राहू दे तो मोबाईल.